Good morning, students. Today we are learning about the announcement. Listen, announcement म्हणजे काही सूचना, एक प्रकारची घोषणा. आपल्याला विविध प्रकारच्या घोषणा माहीत असतात, विविध प्रकारच्या सूचना माहीत असतात. तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमधून काही सूचना मिळत असतात, तुम्हाला काही तुमच्या घरगुती काही सूचना मिळत असतात, तुम्हाला काही शालेय सूचना मिळत असतात, तर तुम्हाला काही बांधकामविषयी सूचना मिळत असतात, तुम्हाला काही आर्थिक सूचना मिळत असतात, सामाजिक सूचना मिळत असतात, पॉलिटिकल म्हणजे राजकीय सूचना मिळतात. विविध प्रकारच्या सूचना तुम्हाला मिळत असतात आणि त्या सूचनेचं तुम्ही पालन करत असतात. म्हणजे एखादी प्रकारची घोषणा करणे, एखादी प्रकारची सूचना देणे आणि त्या सूचनेचं तुम्हाला पालन करणे, हे आपण नेहमी करत असतो. सरकार विविध प्रकारच्या घोषणा करतात आणि त्या घोषणेचं सरकारसुद्धा आपल्याला पालन करतात. अशाच प्रकारच्या काही घोषणा आपल्याला या वर्ग पाचवीच्या इंग्लिश बालभारती या पुस्तकामधील पेज नंबर 14 आणि 15 काही घोषणा दिलेल्या आहेत. त्या घोषणा आपण काही समजून घेऊया. लिसन, पेज नंबर 14 काही घोषणा दिलेल्या आहेत. त्यापैकी त्यांचं फर्स्ट अनाउन्समेंट आहे. तर नाव दिलेलं आहे अनाउन्समेंट. अवर टायटल इज अँड अनाउन्समेंट म्हणजे घोषणा, एक डिक्लेरेशन, त्याला आपण म्हणू शकतो डिक्लेरेशन. टू टेल समथिंग, टू टेल द पीपल अबाउट समथिंग. फर्स्ट अनाउन्समेंट. आता ही घोषणा आहे, ही घोषणा कशाची आहे? एका क्लासविषयी आहे, एका मॉनिटरनी दिलेली एक घोषणा आहे, एका मॉनिटरनी केलेली एक अनाउन्समेंट आहे. लिसन, इट हॅज बीन ऑब्झर्व्ड बाय द हेड बॉय अँड हेड गर्ल दॅट सर्टन क्लासेस डू नॉट क्लीन अप देअर क्लासरूम्स बिफोर लिव्हिंग. If any class is found untidy and littered after the school, that class will be detained the next day after school hours up to 4 p.m. Please take note of this. Listen, it has been observed. Observed means looked. Observed means looks or seen. It has been observed by the head boy and head girl. म्हणजे आपल्याला क्लासमध्ये आपण नेहमी एक शब्द ऐकलेला असतं, मॉनिटर. अ गर्ल्स मॉनिटर अँड बॉय मॉनिटर. म्हणजे या दोघांनी सर्व शाळेचे जे काही क्लासरूम असतात त्या सगळ्या क्लासरूमचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं होतं. त्या सगळ्या क्लासरूम त्यांनी पाहिलेल्या होत्या. हेड बॉय अँड हेड गर्ल दॅट सर्टन क्लासेस डू नॉट क्लीन अप देअर क्लासरूम्स बिफोर लिव्हिंग. म्हणजे काही क्लासरूम जे होतात त्या काही क्लासरूममध्ये खूप पेजेस पडलेले होते, त्या कागदाचे काही काही तुकडे पडलेले होते. म्हणजे काही क्लास क्लीन होते आणि काही क्लास काय होतं, क्लीन नव्हत्या. देअर क्लासरूम्स बिफोर लिव्हिंग म्हणजे विद्यार्थी जेव्हा क्लास सोडत असतात किंवा विद्यार्थी जेव्हा घरी जात असतात त्या अगोदर सर्व विद्यार्थी त्या क्लासमध्ये कचरा करून ठेवत असतात. काही पेजेस असतात, त्या पेजेसचे काही बारीक बारीक तुकडे पडलेले असतात. लिटर्ड म्हणजे काय होतं, लिटर्ड आफ्टर स्कूल. लिटर्ड म्हणजे स्मॉल pages or small pieces of pages. That class will be detained the next day after school hours up to 4 p.m. परंतु त्याने एक सूचना दिली होती की ज्या क्लासमध्ये लिटर्ड म्हणजे कागदाचे काही पेजेस असतील त्या क्लासला दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत थांबवल्या जातील. बी डिटेन द नेक्स्ट डे आफ्टर स्कूल अवर्स अप टू 4 p.m. प्लीज टेक नोट ऑफ धिस. म्हणजे एक साधी सूचना आहे की ज्या क्लासमध्ये काही पेजेस असतील किंवा काही कचरा असतील, जर त्या विद्यार्थ्यांनी तो क्लास क्लीन केलेला नसतील तर अशा विद्यार्थ्यांना किंवा त्या सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत थांबवलेला जाईल. अशा प्रकारची एक नोट, अशा प्रकारची एक सूचना दिलेली आहेत. नेक्स्ट tomorrow, that is on the 10th of July, school will close an hour earlier as the teachers have to attend an important PTA meeting. So please inform your parents to arrange to pick you up at 2 p.m. instead of 3 p.m. That's second announcement. Tomorrow means उद्याला. That is on the 10th of July म्हणजे जुलैमधील 10 तारखेला. स्कूल विल क्लोज अँड अवर अर्लियर. ती शाळा 1 तास अगोदर बंद होतील. ती शाळा 10 जुलैला 1 तास अगोदर बंद होतील. ॲज द टीचर्स हॅव टू अटेंड अन इम्पॉर्टंट PTA मीटिंग. सर्व जे टीचर आहेत, शाळेमध्ये सर्व शिक्षक आहेत, ते एक महत्त्वाची एक मीटिंग अटेंड करणार आहेत. त्या सर्व मीटिंगला ते उपस्थित राहणार आहेत. त्या मीटिंगचं नाव आहे PTA म्हणजे पॅरेंट टीचर असोसिएशन.
पॅरेंट टीचर असोसिएशन. पॅरेंट टीचर असोसिएशन या मीटिंगला शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. सो प्लीज इन्फॉर्म युअर पॅरेंट्स टू अरेंज टू पिक यू अप ॲट 2 PM इन्स्टेड ऑफ 3 PM. म्हणून सर्व शिक्षक त्या विद्यार्थ्यांना सांगतात की आपली शाळा नेहमीप्रमाणे 3 वाजेपर्यंत असतात, परंतु 10 जुलैला पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळे ते सर आपल्या शाळेला 2 वाजता सुट्टी होणार आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या पालकांना एक सूचना देऊन ठेवा की सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना घेण्यासाठी 2 वाजता शाळेमध्ये यायचं आहे. कारण आपली शाळा त्या दिवशी किती वाजेपर्यंत राहणार आहे? 2 वाजेपर्यंत आहे. याच्यामागचं कारण काय की सर्व शिक्षक त्या पॅरेंट्स मीटिंगला अटेंड राहणार आहेत. म्हणून आपल्या शाळेला आपली शाळा 3च्या ऐवजी 2 वाजता त्याला सुट्टी होणार आहे. So please inform your parents to arrange to pick you up at 2 PM instead of 3 PM. This is the school information. This is school announcement. Then next, on Sunday 12 July 2015 there is a football match between classes 8 and 9 on the school ground. The match will begin at 9 AM. All students are invited to come and cheer their favorite teams. Please come on the time so that the players are not distracted. Say third announcement. On Sunday means रविवारला 12 July 2015 there is a football match between the class 8 and 9 class. म्हणजे वर्ग 8वी आणि वर्ग 9वी या 2 क्लासमध्ये फुटबॉल मॅच त्या तारखेला ऑर्गनाईज केलेली आहे, म्हणजे 12 जुलैला रविवारला. 8 and 9 तुम्हाला माहितीच असेल का, आपण जेव्हा स्पोर्ट मीटमध्ये विविध प्रकारच्या क्लासेसचे आपण मॅचेस घेत असतो. मग त्या कबड्डी असो, खो खो असो, व्हॉलीबॉल असो, लंगडी असो, म्हणजे विविध प्रकारच्या आपण मॅचेस घेत असतो. त्याच प्रकारची एक मॅच, अशाच प्रकारची एक मॅच ती म्हणजे फुटबॉलची मॅच वर्ग 8वी आणि वर्ग 9वीमध्ये रविवारला 12 तारखेला आपल्या शाळेच्या ग्राउंडवरती घेण्यात येत आहे. द मॅच विल बिगिन ॲट 9 AM. This football match will start 9 AM. All students are invited to come and cheer their favorite team. Please come on the time so that the players are not distracted. Listen, all the students are invited. म्हणजे त्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना जे इंटरेस्टिंग विद्यार्थी आहेत, ते इंटरेस्टिंग स्टुडंट्स आहेत की ज्यांना खूप फुटबॉल मॅच आवडतात, अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी 9 वाजता सगळ्यांना बोलावलेलं आहे. इन्व्हायटेड टू कम अँड चिअर देअर फेवरेट. चिअर मीन्स टू इन्स्पायर द प्लेयर्स. फेवरेट टीम. प्लीज कम ऑन द टाइम सो दॅट द प्लेयर्स आर नॉट डिस्ट्रॅक्टेड. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी अगदी प्रॉपर राईट टाईम 9 वाजता यायचं आहे की जेणेकरून आपण आपल्या प्लेयरला किंवा आपल्या टीमला आपण त्यांना चिअरअप करू किंवा इन्स्पायर्ड करू. जेव्हा आपण चिअरअप करू किंवा इन्स्पायर्ड करू तेव्हा कोणतीही टीम अतिशय चांगल्या पद्धतीने ग्राउंडवर खेळतील किंवा कोणत्याही प्रकारचा प्लेयर नर्वस होणार नाही किंवा कोणत्याही प्लेयर आपला डिस्ट्रॅक्ट होणार नाही. अशा प्रकारची एक सूचना रिलेटेड टू द फुटबॉल मॅच क्लास बिटवीन द क्लास 8 and 9 म्हणजे वर्ग 8वी आणि वर्ग 9वीमध्ये जे फुटबॉल मॅच होणार होती त्या फुटबॉल मॅचच्या संबंधित सर्व विद्यार्थ्यांना एक ही अनाउन्समेंट. द नेक्स्ट, the school has organized a storytelling competition for class 5th, 6th and 7th from 21st to 25th of July. The competition will be held the school hall at 10 in the morning. Children may be select. First a fable, second a folk tale, third a fairy tale, fourth a true story and fifth a funny story. Listen, the school has organized a storytelling competition. Means आपल्या शाळेने एक स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन म्हणजे कथाकथन नावाची एक स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली होती, ऑर्गनाइज. The school has organized a storytelling competition for class 5th, 6th and 7th. फक्त 3 वर्गासाठी 5th, 6th and 7th. 5th, 6th and 7th from 21st to 25th. म्हणजे 21 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान 21 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान वर्ग 5वा, वर्ग 6वा आणि वर्ग 7वा या 3 वर्गांसाठी एक स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचं आयोजन केलेलं होतं. द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड इन द स्कूल
हॉल ॲट 10 in the morning. म्हणजे सकाळी 10 वाजता शाळेच्या हॉलमध्ये, स्कूल हॉलमध्ये ही कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे. The competition will be held in school hall at 10 in the morning. Children may be select. Children may be select. Means children will select some topics. The topic is that of fable, a folk tale, a fairy tale, a true story, a funny story. म्हणजे ते विविध प्रकारच्या स्टोरी सांगतील. पहिली स्टोरी आहे फेबल म्हणजे कथा, लोक, अ folk tale दंतकथा, देन फेरी टेल, देन ट्रू स्टोरी एक सत्य गोष्ट, अ फनी स्टोरी काही गमती जमतीच्या गोष्टी. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या तुम्हाला गोष्टी या स्पर्धेमध्ये तुम्हाला सांगता येईल. देन 3 प्राइज विल बी गिवन फॉर ईच कॅटेगरी. म्हणजे 3 प्रत्येक कॅटेगरीला त्यांनी प्राइज दिलेलं आहे. 3 प्राइज विल बी गिवन फॉर ईच कॅटेगरी. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला 3 प्राइज तिथे दिलेले आहेत. द टाइम इज 3 or 5 minutes. Those who wish to participate may contact Mrs. Sanjana Mohite for others details. They must register their names with her before the 16th of July. Listen, the time is 3 to 5 minutes. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्हाला एक गोष्ट सांगायची असेल, या 5 पैकी तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे, या 5 पैकी तुम्हाला कोणती एक गोष्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, कोणती एक कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि या कॅटेगरीमधली तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. ते कमीत कमी 3 मिनिट आणि जास्तीत जास्त 5 मिनिट्स. The time is 3 to 5 minutes. Those who wishes to participate may contact Mrs. संजना मोहिते for others detail. समजा तुम्हाला जर तुमचं नाव रजिस्टर करायचं असेल किंवा तुम्हाला जी स्टोरी तुम्हाला सांगायची असेल त्या स्टोरीचं नाव, त्या विद्यार्थ्यांचं नाव ते तुम्हाला त्या मोहिते मॅडमकडे द्यायचं आहे किंवा मोहिते मॅडमकडे ते नाव तुमचं रजिस्टर करायचं आहे. किंवा तुम्हाला इतर डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर ती सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला संजना मोहिते मॅडमकडून तुम्हाला मिळतील. दे मस्ट बी रजिस्टर देअर नेम्स विथ हर बिफोर द 16th of July. जर तुम्हाला या कॅटेगरीमधील तुम्हाला नाव द्यायचं असेल किंवा रजिस्टर करायचं असेल तर ते नाव तुम्हाला फक्त 16 जुलैच्या अगोदर द्यायचं आहे. 16 जुलैच्या नंतर तुम्हाला ते नाव देता येणार नाही किंवा तुमचं नाव रजिस्टर केल्या जाणार नाही. The times is 3 to 5 minutes. Those who wishes to participate may contact Mrs. Sanjana Mohite for others details. They must register their names with her before the 16th of July. 16th of July. म्हणजे these announcements is related to the storytelling competition. This announcement is related to the storytelling competition. That class is a 5th, 6th and 7th. That class is a 5th, 6th and 7th. Date is that 21st to 25th of July. 21st to 25th of July. Which type of topics? The topic is that a fable, a folk tale, a fairy tale, a true story, a funny story. Means each and every category has given the 3 prizes. 3 prizes. This story will tell within a minutes, 3 to 5 minutes. After that, if you want the detailed information related to the storytelling competition, then you will go to Mrs. Sanjana Mohite ma'am and register their name and take a detailed information from this ma'am. In this way, we have to learn the 4th announcement. Next announcement is that construction work to extend the school building will start next week. All students are cautioned not to cross over the fence at the construction site. It is dangerous and may cause you injury. Please stay away from that fence. Listen, this is a announcement related to the construction site. Construction work म्हणजे ज्या ठिकाणी काम करतं ती साईट, ती प्लेस. कन्स्ट्रक्शन वर्क टू एक्सटेंड द स्कूल बिल्डिंग विल स्टार्ट नेक्स्ट वीक. म्हणजे आपल्या शाळेच्या संबंधित जे कन्स्ट्रक्शन जे होतं, जे बांधकाम जे होतं ते नेक्स्ट वीकमध्ये चालू होणार आहेत. आपल्या शाळेचं कन्स्ट्रक्शन वर्क नेक्स्ट वीकमध्ये चालू होणार आहेत. ऑल स्टुडंट्स आर कॉशन
नॉट टू क्रॉस ओव्हर द फेन्स ॲट द कन्स्ट्रक्शन साईट. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना दिलेली आहे की कन्स्ट्रक्शन साईटच्या कन्स्ट्रक्शन जी साईट आहे त्या कन्स्ट्रक्शन साईटला कोणीही जायचं नाही. समजा जर तुम्ही त्या कन्स्ट्रक्शन साईटला जर गेले असते तर अशा वेळेस तुम्हाला इंजुरी होऊ शकतं किंवा इट इज अ व्हेरी डेंजरस फॉर यू. इथं इंजुरीज होऊ शकतं किंवा तुमच्यासाठी धोकादायक राहू शकतं. म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांनी नेक्स्ट वीकमध्ये कन्स्ट्रक्शन साईटला जायचं नाही. इट इज अ डेंजरस अँड मे कॉज यू इंजुरी. प्लीज स्टे अवे फ्रॉम दॅट फेस. म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही त्या कुंपणाच्या पलीकडे कुणीही जायचं नाही किंवा कन्स्ट्रक्शन साईडला कुणीही जायचं नाही. कन्स्ट्रक्शनच्या दूरच आपण राहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारची एक शालेय सूचना विद्यार्थ्यांना दिलेली आहे. ती रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन वर्क. रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन वर्क. नेक्स्ट अनाउन्समेंट्स. A cycle key with a blue key chain has been found on the ground. Whoever has lost it can contact the clerk Mrs. Nina Pinto and see if belongs to him or her. The last announcement is there. A cycle key with a blue key chain. A cycle key म्हणजे एका शाळेतील एका विद्यार्थ्याची बायसिकल असतं. त्या बायसिकलची एक ब्ल्यू की म्हणजे निळ्या कलरची चावी. अ सायकल की विथ अ ब्ल्यू की चेन हॅज बीन फाउंड ऑन दिस ग्राउंड. म्हणजे ब्ल्यू कलरची सायकलची चावी पण तिचा कलर कसा आहे ब्ल्यू कलर आणि त्याला सोबत एक चेन सुद्धा जोडलेली आहे. अशा प्रकारची चावी आम्हाला कुठे सापडलेली आहे ग्राउंडवर सापडलेली आहेत. कुठे सापडलेले आहे ग्राउंडवर. अ सायकल की विथ अ ब्ल्यू की चेन हॅज बीन फाउंड ऑन द ग्राउंड. whoever has lost it, whoever has lost it, ज्या कुणा विद्यार्थ्याला सापडले असतील, it can contact the clerk Mrs. Nina Pinto and see if belongs to him or her. म्हणजे अशा प्रकारची चावी जर तुम्हाला ग्राउंडवर सापडली असतील तर ती चावी तुम्हाला मिसेस नीना पिंटो या क्लर्ककडे आणून द्यावीत. म्हणजे एक सायकलची की आहे, एक सायकलची चाबी आहे, ती चाबी ग्राउंडवर पडलेली आहे, ती चाबीचा कलर आहे ब्ल्यू कलर, त्याच्यासोबत चेन जोडलेली आहे. ती जर चाबी तुम्हाला कुठेतरी ग्राउंडवर सापडलेली असेल किंवा इतरत्र तुम्हाला कुठे सापडली असतील तर अशा वेळेस तुम्ही मिसेस नीना पिंटो या मॅडमशी कॉन्टॅक्ट करायचा आणि कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर ती तुम्ही चाबी त्यांच्याकडे आणून द्यायची. इफ यू फाइंड ऑन दिस ग्राउंड. इन दिस वे we are learning the 6 announcements. How many? 6 announcements. These 6 announcements are page number 14 to 15. Page number 14 to 15 in 5th class English Balbharti textbook. So we are learning these 6 announcements. First, second, third, fourth, fifth and 6th. First, second, third, fourth, fifth and 6th. In this way, these announcements you read in your textbook and there are some questions. These questions you will write. Very easy questions. Present. Choose a suitable heading for each announcement from those given below. These are the heading. Change in school hours, storytelling competition, warning, cleanliness, lost and found, football match. Means we are reading some announcement. These announcements which title is best for that announcement you will write there. म्हणजे काय करायचं तुम्हाला हे अनाउन्समेंट तुम्हाला रीडिंग करायचं आहे आणि ते टायटल दिलेलं आहे, कोणतं टायटल त्याला योग्य राहू शकतं ते टायटल तुम्हाला तिथे द्यायचं आहे आणि दिल्याच्या नंतर ते पॅराग्राफ तुम्हाला लिहायचं आहे. प्रेझेंट एनी वन ऑफ दिस अनाउन्समेंट युअरसेल्फ ओरली. यापैकी कोणतंही एक अनाउन्समेंट तुम्हाला रीडिंग करायचं आहे आणि ते ओरली तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. ग्रुप वर्क दिलेलं आहे. हे जे सगळे जे काही अनाउन्समेंट आहेत तुम्हाला विविध ओरल अनाउन्समेंट, रिटन नोटीस, बोथ म्हणजे ओरल अनाउन्समेंट किंवा रिटन अनाउन्समेंट तुम्हाला कुठलंही एक रिटन अनाउन्समेंट किंवा ओरल अनाउन्समेंट तुम्हाला ते लिहायचं आहे किंवा इतर जे काही तुम्हाला अनाउन्समेंट तुम्हाला लिहिता येत असतील तो तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन यू विल मेक द अनदर ग्रुप्स. यू विल मेक द स्टुडंट ग्रुप, बॉईज ग्रुप and then you will write these announcements by written announcement or oral announcement. Written announcement or oral announcement. In this way we are learning this announcement.
So next time we are learning the next topic. Thank you so very much.